नमस्कार, मी निकिता मंदार कुलकर्णी। मी सध्या पुना गाडगिल ज्वेलर्समध्ये जॉब करते। आपल्या इथे नवीन कलेक्शन आले आहे मंगळसूत्र काउंटरसाठी, ते आपण आता पाहूया। आपली 5 मार्चला चिंचवडमध्ये ब्रांच ओपन झाली, चाफेकर चौकात भोईराळी येथे। तर आपण नवीन कलेक्शन बघू शकतो मंगळसूत्राचं। अतिशय लाईट वेट मंगळसूत्र आणि सुंदर दिसायला अगदी सोबर असे कलेक्शन आहे आपल्याकडे। आज 22 कॅरेट विथ हॉलमार्क दागिन्यांचा 79,800 रुपये 10 ग्रॅमचा भाव आहे। अगदी सुंदर दिसणारा हा पारंपरिक पद्धतीचा दागिना म्हणजे जोंधळी मणी पद्धतीचा मंगळसूत्र आहे। त्याला मणीसर पण म्हणतात। यात वेगवेगळे डिझाईन येतात। आता यात 4 मण्यात एक सोन्याचा आहे, तर एक काळा एक सोन्याचा मणी, 2 काळे एक सोन्याचा मणी, असे वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी आपल्याकडे पाहायला मिळतील। याचं वजन 19 ग्रॅम मध्ये आहे। हे पिंजरा पॅटर्न मधलं मंगळसूत्र अतिशय रिचनेस आणतो आपल्या पर्सनॅलिटीला, असं मंगळसूत्र आहे। यात आपण वाटीमणी पेंडंट अतिशय सुंदर प्रकारे त्यात बसवलेला आहे। 7 ते 8 तोळ्यातला हा दागिना आहे। याचा 78 ग्रॅम वजन आहे। आपल्याकडे यात 30 ग्रॅम पासून व्हरायटी बघायला मिळते। याची स्टँडर्ड लेंथ 32 इंच आहे, जेणेकरून लॉंग नेकलेस वगैरे वेअर केला आपण तर ते परफेक्ट सेट होऊन जाईल त्याचा। हे पट्टी पॅटर्न मधलं मंगळसूत्र आहे। खूप सुंदर डिझाईन येतील यात पाहायला मिळतील। हे जे बंच आहेत पट्टीतले, यात व्हरायटी मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या। हे जे आता 4 लेयर मध्ये आहे, यात 3-2 असे आपल्याला पाहायला मिळतील। या मंगळसूत्राच्या पोतीला आपण खाली पेंडंट वाटीमणी आपल्या इच्छेनुसार लावू शकतो। सध्या ही पोत आहे ती 45 ग्रॅम मध्ये आहे। येलो पॉलिश म्हणजे आपला जो सोन्याचा कलर ओरिजिनल आहे त्या प्रकारात हे नवीन ट्रेंड मधलं बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे। याला आपण वाटीमणी पेंडंट आपल्या इच्छेनुसार लावू शकतो। हे 32 इंच लेंथ मध्ये येतं। यात आपण 28, 30, 32 इंच लेंथ आपल्या ऑर्डर प्रमाणे करून घेऊ शकतो। सध्याचे हे मंगळसूत्र 63 ग्रॅम मध्ये आहे। काळे मणी कमी जास्त आपल्या ह्याच्यानुसार डिझाईन भरपूर बघायला मिळतील। हा एक पॅटर्न आहे स्क्वेअर बंच। हे बंच जवळून पाहू शकता तुम्ही। वाट्या पण ट्रेडिशनल पद्धतीच्या पण खूप सुंदर दिसतात त्या पीसला। हा पीस 58 ग्रॅम मध्ये आहे। गेरू पॉलिश मध्ये गोकाक पॅटर्न, आपण त्याला टेम्पल ज्वेलरी पण म्हणू शकतो। सध्या ह्याचा ट्रेंड आहे। मूळच्या सोन्यावर हे गेरू या पद्धतीचं पॉलिश केलेलं असतं, त्यामुळे थोडा याला लालसर रंग आलेला आहे। अंगावर घातला तर डार्क कलरच्या साड्यांवर वगैरे खूप सुंदर दिसतो हा दागिना। याचं 48 ग्रॅम वेट आहे सध्या विथ पेंडंट। याला आपण वाटीमणी पेंडंट काहीही वेअर करू शकतो। फ्रॉक मध्ये हा पट्टी पॅटर्न, ते बंच बघितला ना, हा पट्टी पॅटर्न। गेरू पॉलिश मध्ये पट्टी पॅटर्नचं हे मंगळसूत्र आहे। काळे मणी कमी अधिक आपण आपल्या ह्याच्यानुसार कलेक्शन पाहू शकता। $56 ग्रॅम मध्ये हा सध्याचा पीस आहे। खूप सुंदर दिसणारं मंगळसूत्र आहे।
5 ते 6 पदरी चेन असल्यामुळे अतिशय भारदस्त दिसतं एकच दागिना तो अंगावर. मध्ये हे लॉंग मंगळसूत्र आहे. 32 इंच साईज येईल ह्याची आणि अतिशय सुंदर प्रकारे त्याला कुंदन मोती वगैरे जोडलेले आहेत. 63 ग्रॅम मध्ये हा पीस आहे. त्याला पण पेंडंट लावू शकतो. पेंडंट आपण लावू शकतो. त्यात व्हरायटी पाहायला मिळते तुम्हाला. किती वजन याचं? 63 ग्रॅम मध्ये आहे. याचं किती वेट आहे? 71 ग्रॅम. 71 ग्रॅम मध्ये हा 30 इंचात पीस आहे. 30 इंच हाईट आहे याची. हा 58 ग्रॅम मध्ये. सेकंड वाला 58 ग्रॅमचा आहे आणि हा थर्ड वन जो आहे हा 52 ग्रॅमचा आहे. काळ्या मण्यांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे हा 52 ग्रॅम मध्ये खूप सुंदर पीस दिसतो. काळे मणी जास्त आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे पण दिसायला खूप असं भारदस्त दिसतोय. तो फक्त 52 ग्रॅम मध्ये हा छान पीस आहे. हे अँटिक मधले सगळे लॉंग मंगळसूत्र आहे. काठपदर साडी त्याबरोबर डिझायनर साड्यांवरती पण हे अँटिक मंगळसूत्र जातात. खूप छान असा लुक येतो. हा 59 ग्रॅम मध्ये पीस आहे. काळे मणी जास्त आहेत. क्रिस्टल मणी वगैरे खूप सुंदर प्रकारे त्यात बसवलेले आहेत. हा पीस जो आहे हा 63 ग्रॅम 200 मिली मध्ये आहे. हा तिसरा पीस जो आहे हा 75 ग्रॅम मध्ये आहे. 32 इंच सगळ्याची स्टँडर्ड लेंथ आहे. हा 57 ग्रॅम मध्ये पीस आहे अँटिकचा. काळ्या मण्यांची क्वांटिटी खूप जास्त आहे त्यात. हा 79 ग्रॅम मध्ये पीस आहे. गेरू पॉलिश प्लस अँटिक असं डिझाईन आहे याचं. वाटांचाही आकार थोडा वेगळ्या पद्धतीचा पण छान दिसतो. हा जो पीस आहे तो 57 ग्रॅम मध्ये आहे. हे क्रिस्टलचे जे चॉकलेटी मणी आहेत रुबी मण्यासारखे त्याची खूप सुंदर डिझाईन बसवलेली आहे. अतिशय सुंदर 50 ग्रॅम पासून अगदी आपल्याला छान व्हरायटी पाहायला मिळते. बंच पॅटर्न मध्ये पेंडंट, पट्टी पॅटर्न मध्ये पेंडंट, वाटी मण्यांच्या व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे आपल्याला हवी तशी पट्टी आणि हवं तसं पेंडंट किंवा वाटी मणी आपण त्याला लावू शकतो. हे जे मंगळसूत्र आहे हे 67 ग्रॅम मध्ये आहे. हे जे आहे ते 93 ग्रॅम मध्ये आहे. ह्याचे बंच खूप छान आहेत, हेवी आहेत, भारदस्त दिसेल हे मंगळसूत्र. हे 81 ग्रॅम मध्ये आहे. हे 72 ग्रॅम मध्ये मंगळसूत्र आहे. यात गोल बंच आणि पंचकोनी प्रकारचा असं एक सुंदर पेंडंट त्यांनी बसवलेलं आहे. हे 58 ग्रॅम मध्ये पट्टी पॅटर्न मध्ये येतं. हे शिंपला आकाराचं जे मंगळसूत्र आहे हे 64 ग्रॅम मध्ये बसवलंय. त्यातल्या पोटामणी अगदी सुंदर प्रकारे उठून दिसतात. हे बंच पॅटर्न मधलं 77 ग्रॅम मध्ये मंगळसूत्र आहे. ज्या चेन आहेत त्या आपण 3, 4, 5 प्रकारच्या लेअरच्या आपण आपल्या ऑर्डर प्रमाणे करून घेऊ शकतो. हे काळे मणी जास्त असलेलं पट्टी पॅटर्न मधलं मंगळसूत्र आहे. त्याला अगदी ट्रेडिशनल पद्धतीच्या सुंदर वाट्या बसवलेल्या आहेत. हे 50 ग्रॅम मध्ये आहे मंगळसूत्र. अँटिक पॅटर्न मध्ये
काळे मणी कमी जास्त अशा स्वरूपाचे दोन्ही कलेक्शन आहेत शॉर्ट मंगळसूत्रात. त्यात आपल्याला खूप व्हरायटी मिळतील. पार्टीवेअर साड्यांवर वगैरे घालण्यासाठी अतिशय सुंदर, म्हणजे कुंदन वगैरे मोती त्याला रंगीत स्टोन वगैरे व्यवस्थित फिलअप केलेले आहेत. टिकण्यासाठी पण छान आणि फंक्शनल यूज असं खूप सुंदर कलेक्शन आहे. वाव, अँटिक मधल्या या डिझाईन्स आहेत. खूपच सुंदर अशा त्याला बघा मणी आहेत त्याच्यामध्ये कलरफुल. हे आपण कस्टमाइज पण करू शकतो ना? कस्टमाइज करून घेऊ शकतो. वेबसाईटवर आपला फोटो जे आहेत त्यापैकी जी आवडली एखादी डिझाईन तर त्याप्रमाणे आपण बाय ऑर्डर करून 15 ते 20 दिवसात आपण कस्टमरला ऑर्डर देऊ शकतो. ओके. आणि आता याचं वेट कसं आहे? याचं वेट 30 ग्रॅम पर्यंत आहे. ओके. या मंगळसूत्राचं जे आहे ते वजन 18 ग्रॅम मध्ये आहे. आणि हे थोडंसं लाईट वेट म्हणता येणार नाही, पण 15 ते 17 ग्रॅम पर्यंत होईल. आणि हे अगदी 14 ग्रॅम पर्यंत सुंदर पीस आहे. वाव, अँटिक मधल्या पण खूप सुंदर अशी हे मंगळसूत्र आहे. एकदम छान आणि असं युनिक कलेक्शन आहेत बघा. अगदी 14 ग्राम पासूनची अँटिक कलेक्शन आपण बघितलेलं आहे. खूप सुंदर सुंदर आणि अशा नवीन अशा डिझाईन्स आहेत. या बघा इथे पाहू शकता, हे अँटिक मधल्या डिझाईन्स आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत. अगदी 15 ते 20 ग्रॅम पर्यंतच्या या आहेत. अगदी नवीन नवीन लेटेस्ट कलेक्शन आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला वाटे पेंडंट आणि नुसतं पेंडंट पण मिळणार आहे. जे लॉंग पीस बंच पॅटर्न मध्ये येतात त्यातले शॉर्ट मंगळसूत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे 15 ते 20 ग्रॅम पासून स्टार्टिंग रेंज आहे. बंच पॅटर्न. बंच पॅटर्न अगदी एकच गळ्यातलं घातलं तर सफिशियंट आहे की. आणि याच्यामध्ये आपल्याला जर पेंडंट हवा असेल तर तसं पेंडंट पण आपण वेअर करू शकतो. वाव, किती छान छान आहे. पण असे काही जोंधळे मणीच आहेत नाही? जोंधळे मणी आहेत. यात काळे मणी कमी, यात जास्त असे आपण त्यात व्हरायटी घेऊ शकतो. एखादा मोठ्या मंगळसूत्राचं डिझाईन आपल्याला आवडलं तर त्यातली शॉर्ट मंगळसूत्राची आपण सेम डिझाईन मध्ये शॉर्ट मंगळसूत्र आपण ऑर्डर करू शकतो. वाव, यात 3 चेन आहेत. यात 4 चेन आहेत. 3, 4, 5, 6 लेअर पर्यंत आपण ऑर्डर देऊ शकतो. सध्या ट्रेंड चालू असलेले हे गेरू पॉलिश मधले दागिने, म्हणजे याला आपण टेम्पल डिझाईन क्वालिटी असं म्हणू शकतो. तर यात आपल्याला शॉर्ट मंगळसूत्रामध्ये बंच पॅटर्न, पट्टी पॅटर्न, त्यात वाट्यामणी, पेंडंट अशा भरपूर व्हरायटी मिळतील. आपण आपल्या ह्याच्यानुसार काळे मणी कमी जास्त, चेन कमी जास्त असे घेऊ शकतो. हा पोटामणी पण जो आहे तो अतिशय सुंदर प्रकारे त्यात बसवलेला आहे. आणि तो कितीही लांबून जरी बघितला तरी त्या दागिन्यात उठून दिसतो. आणि याचं वेट किती येतं? हे 15 ते 20 ग्रॅम पर्यंत येतं. ओके. 15 ते 20 ग्रॅम मधले आहेत, पण दिसायला थोडेसे हेवी वाटत आहेत, पण वेट अगदी कमी आहे याचं. हा पीस तर 13 ग्रॅम मधलाच आहे. ओके. हा बघा.